इथं येण्यापूर्वी कारागृह आपले महानिरीक्षक सुहास वारके साहेबांना भेटलो. त्यांना आठवण करून दिली. मी 6 महिन्यापूर्वी या संदर्भामध्ये पत्रव्यवहार केलेला होता. मी स्वतः तत्कालीन महानिरीक्षक बोराडेंना भेटलो होतो. पण मला न्यायप्रविष्ट बाबा या नावाखाली काही कळवलं गेलं नाही. मी राज्याच्या मुख्य सचिवांना अनेक वेळा भेटलो. मुख्यमंत्र्यांना 2-3 वेळा भेटण्याचा प्रयत्न केला, पण या विषयावर बोलण्यात त्यांना रस नसावा, त्यामुळे ते काय भेटले नाहीत. आणि त्यानंतर गृह सचिवांच्याकडे खेटे घातले. परंतु या कारागृहामध्ये सुपेकर आणि अमिताभ गुप्ता यांनी जे काही घोटाळे करून ठेवले त्याच्या संदर्भात कुणी ब्रश शब्द बोलायला तयार नाही. आणि मग याच्यामध्ये फार मोठा घोटाळा आहे हे वारंवार सांगून सुद्धा सरकार त्याच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. न्यायप्रविष्ट बाब आहे असं म्हटलं जातं. त्याचाही शोध घेण्याचा मी प्रयत्न केला. त्यावेळी असं लक्षात आलं की सेंट्रलाइज पद्धतीनं जे काही टेंडर फिक्स करायचे आहेत या संदर्भामध्ये ज्यांनी सिंडिकेट करून टेंडर वाटून घेतलेले होते त्यातल्याच एकाला हायकोर्टामध्ये जायला सांगितलं. म्हणजे भांडायचं, खोटं भांडायचं आणि मग न्यायालयाकडनं फक्त निकाल वधवून घेतला की ही प्रक्रिया योग्य पद्धतीने झालेली आहे आणि त्याचा आधार घेऊन ही प्रक्रिया योग्य पद्धतीनं झालेली आहे असं सांगितलं गेलं. मी आज सुहास वारके साहेबांना लक्षात आणून दिलं की टेंडर योग्य पद्धतीनं झालं असं तुम्ही सांगताय, पण मंत्रालयातल्या कॅन्टीनचा सुद्धा एक टेंडर झालेला आहे. उदाहरणार्थ लोकवन गहू ज्यांनी कॅन्टीनला पुरवलं ते लोकवन गहू 33 रुपये किलोनं पुरवलेला आहे आणि त्याच गव्हाची किंमत कारागृहाला पुरवत असताना 46 रुपये दाखवलेली आहे. साखळी करून त्यांनी जर का 46 रुपये किमान किंमत केले म्हणून तुम्ही त्याचं केलं, पण बाजारात त्याचं काय आहे? जो जनरेटर खरेदी केला, 42 जनरेटर खरेदी केले, त्या 42 जनरेटरपैकी एका जनरेटरची किंमत त्याने 9,45,000 काहीतरी दाखवली. मी स्वतः मार्केटमधनं त्याच कंपनीचा त्याच कॅपॅसिटीचा जनरेटरचा एक कोटेशन आणलं, एक जनरेटर घ्यायचा म्हणून, ते 5 लाखाला मला मिळालं. म्हणजे हे काय बघणार नाही का तुम्ही? केवळ टेंडर प्रक्रिया योग्य पद्धतीने झाली म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळा झाला असताना डोळेझाक करणार आहात का? एवढंच नव्हे तर अनेक गोष्टी आहेत. राज्यामध्ये जवळपास 40,000 बंदी आता आहेत वेगवेगळ्या कारागृहामध्ये. 2005च्या शासन निर्णयाप्रमाणे प्रत्येक बंद्याला किती खायला द्यायला पाहिजे त्याचा हिशेब केला तर जवळपास 340 कोटीच्या वर तो आकडा निघतो. म्हणजे सध्याचे झालेले मटेरियलचं टेंडर रेट, आणि ते म्हणतात की 300 कोटीचं जर आमचं हे झालंय, म्हणजे तुम्ही मग कैद्यांना अर्धपोटी ठेवता का? तुम्ही कैद्यांना पुरेसा अन्न देत नाही का? तुम्हीच केलेल्या कायद्यानुसार त्यांना अर्ध कच्चं खायला घालता का? म्हणजे कशाचा मेळ कशाला लागत नाही ह्याचे सुद्धा सगळे कागदपत्र त्यांना दाखवले. ह्याचा मला खुलासा पाहिजे म्हणून लेखी पत्र त्यांना दिलं. हे नेमकं काय आहे? जो माणूस, जी कंपनी कारागृहाला मटेरियल पुरवते, मी तुम्हालाही ते उपलब्ध करून देतो, तीच कंपनी आदिवासी विभागाला सुद्धा मटेरियल पुरवते. त्या आदिवासी विभागाला खरं तर डोंगरी भागामध्ये, दुर्गम भागामध्ये सगळं ते मटेरियल पोहोचवायचं, म्हणजे त्याची किंमत वाहतुकीमुळे जास्त यायला पाहिजे. पण इथं उलट झालेलं आहे. आदिवासी विभागाच्या, मी तुम्हाला सगळा तक्ताच देत होतो कागदाचा, आदिवासी विभागाला स्वस्तामध्ये गेलेला आहे आणि कारागृहाला जास्त दरामध्ये गेलेला आहे. इथं सुपेकरांचे आणि अमिताभ गुप्ताचे प्रताप तुम्हाला बघायला मिळतात. मग ह्याची चौकशी होणार आहे का नाही? मी राज्याच्या मुख्य सचिवांच्याकडे अनेक वेळा गेले, त्यांनी तो हात वर केले आणि म्हटले की मी जेवढी करायची तेवढी चौकशी केलेली आहे, आता मी काय करू शकत नाही.
त्यामुळं आता मी शेवटचा पर्याय म्हणून जनहित याचिका दाखल करून या विषयाला वाचा फोडायचा असा निर्णय घेतलेला. मुद्दा असा आहे, स्वतः मुख्यमंत्र्यांनीच उत्तर दिला अधिवेशनात असं सांगितलं जातं. मी बापू पठारे आमदार आपले त्यांनी तो प्रश्न लक्षवेधी मार्फत उपस्थित केला होता. खोटं कोण बोलतोय? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आजपर्यंत मी तुम्हाला सांगतो यादीच घेऊन आलेलो आहे. बांधकाम कामगारांच्या साहित्य खरेदीमध्ये घोटाळा झालेला आहे हे मला वाटतं पुण्यातच पत्रकार परिषद घेऊन मी सांगितलं तर त्यांना पुरावे सगळे नेऊन दिलेले होते. पीक विम्यामध्ये कसे घोटाळे होत आहेत हे सुद्धा पुरावे त्यांच्याकडे मी नेऊन दिलेले होते. आयटी कंपन्यांच्या त्यांचं सरकारचे जे आयटी विभाग आहे त्याच्यामध्ये कसा घोटाळा होतो हे पुरावे मी त्यांच्याकडे देऊन दिलेले होते. साखर कारखान्यामध्ये विक्रीमध्ये घोटाळा झालेला आहे हे तर सगळी किरीट सोमय्याकडची फाईल सगळी ती मीच गोळा केलेली होती हे सगळ्यांना जगभर जाहीर आहे. स्वतः मुख्यमंत्री सिंचन घोटाळ्याचं साखर कारखाने घोटाळ्याच्या कागदपत्र बैलगाडीतून घेऊन नागपूर अधिवेशनामध्ये गेलेले होते. कारागृह घोटाळ्याचे त्यांना सगळे दिलेले होते आणि एवढ्या सगळ्या घोटाळ्या देऊन सुद्धा या प्रत्येक विभागाला क्लीन चिट दिलेलं आहे. त्यामुळं मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये घोटाळे करणाऱ्यांना क्लीन चिट देणारं एक विद्यापीठ स्थापन झालेलं आहे आणि त्या विद्यापीठाचे कुलगुरू माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत.